नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी. पाहुयात काही विशेष घडामोडी. गोकुळला मल्टीस्टेट करायचा प्रयत्न सुरू. गोकुळच्या दुधाच्या मार्केटवर अमूलचा डोळा. सरकार अमूल पुढे हतबल होत आहे. राजू शेट्टींचा आरोप. कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही. उपवर्गीकरणावरून उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. मुंबईतील चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू. सुनेत्रा पवारांनी ट्विट करत वाहिली श्रद्धांजली. अमरावतीच्या तिवसा येथे उपवर्गीकरणाविरोधात मोर्चा. हजारो महिला पुरुष उतरले रस्त्यावर. भिवंडीत 4 चाकी वाहनावर झाड कोसळलं. कारचं अतोनात नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. अकोल्यातील नगरसेविकेच्या पतीवर चाकू हल्ला. उपचारादरम्यान मृत्यू. घटनेमुळे शहरात मोठी खळबळ. श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं नाशिक शहरात आगमन. पालखी सोहळ्यात 20 ते 30 हजार वारकरी सहभागी. टीईटी पेपर फुटी विरोधात काँग्रेस आक्रमक. सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत आंदोलन. शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या राजीनाम्यासाठी घोषणाबाजी. भिवंडीतील टोरंट पॉवरच्या स्मार्ट मीटर सक्ती विरोधात बांधकाम कामगार आक्रमक. प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा. अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस. 3 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा एलएस मराठी.